सध्या अनेक मराठी मंडळी स्वतःचा व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. डोंबिवलीचा रहिवासी असणारा तुषार चव्हाण सुद्धा डोंबिवलीतील घरडा सर्कल येथे कॅफे टीएससी या नावाने स्वतःचा व्हेज आणि नॉन व्हेजचा व्यवसाय करत आहे. त्याच्या इथे मिळणारे चिकन वडे, मच्छी फ्राय, पास्ता, मोजितो हे सगळे पदार्थ आता डोंबिवलीकरांच्या आवडीचे झाले आहेत. या व्यवसायातून तुषार महिन्याला लाखोंची कमाई आता करत आहे. तुषारने सुरुवातीला कॅफे टीएससी नावाने व्हेज आणि नॉनव्हेज एकत्रच फूड ट्रक सुरू केले. परंतु काही दिवसांनी त्याच्या नॉनव्हेजच्या पदार्थांना इतकी मागणी वाढायला लागली की एक फूड ट्रक त्याला कमी पडायला लागला. याच कारणाने त्यांनी आता 2 स्वतःचे दुकान घेऊन त्यात कॅफे टीएससी नावाने कॅफे सुरू केले आहे, ज्यामध्ये असणारे नॉनव्हेज फूड शॉप सांभाळायला त्याची आई, वडील आणि बहीण मदत करतात आणि कॅफे टीएससी व्हेज हे फूड ट्रक तो स्वतः चालवतो. कॅफे टीएससी मधील या त्याच्या व्हेज फूड ट्रक मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता, मोजिटोचे प्रकार, कॉफी, मिल्कशेक हे सगळे पदार्थ मिळतील. यांची किंमत फक्त 40 रुपयांपासून सुरू होते. त्यासोबत त्याची आई आणि वडील सांभाळत असलेल्या नॉनव्हेजच्या दुकानात तुम्हाला घावणे चिकन, आंबोळी चिकन, बटर चिकन पाव, चिकन कलेजी पाव अशा प्रकारचे पदार्थ मिळतील. यांची किंमत सुद्धा फक्त 60 ते 70 रुपयांपासून सुरू होते आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या तुषारने 3 ते 4 वर्ष इतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काम केले. व्यवसाय कसा करावा याची टेक्निक समजून घेतली आणि त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. महिन्याला साधारण या व्यवसायात तो 1 लाखाहून अधिक रुपयांची कमाई करतो. तुषार संतोष चव्हाण. शॉपचं नाव काय आहे आणि कुठे लोकेट? माझं शॉपचं नाव कॅफे टीएससी आहे. हे लोकेटेड आहे पेंढारकर कॉलेज रोडच्या बाजूला, रोटी क्लबच्या समोर आणि डोंबिवली पूर्व. काय काय पदार्थ मिळतात स्पेशल? माझ्याकडे 2 व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये 2 शॉप, वेगवेगळे शॉप आहेत. माझ्याकडे नॉनव्हेज मध्ये स्पेशल माझे कोंबडी वडे, घावणे चिकन, बटर चिकन पाव, किमा पाव असे, आणि नॉनव्हेज व्हेज मध्ये माझं स्पेशल व्हाईट सॉस पास्ता अँड सँडविच, आणि मोस्ट ऑफ मध्ये सेलिंग होणारे मोजितो, मिल्कशेक अँड मॉकटेल्स आहेत. माझी स्टार्टिंग प्राइस ही 20 रुपयापासून सुरू होते. ती मॅक्स टू मॅक्स लास्ट माझी हे 100-150 पर्यंत संपून जाते. शिक्षण किती झालं? मी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री कंप्लीट केली आहे. त्यानंतर मी 4 वर्ष मी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जॉब केला. प्रॉपर मी माहिती घेतली, फूड कसं असतं, ड्रिंक कसे बनवायचे, आणि अनेक इव्हेंट मी स्वतःहून बघितले, कसे जॉईन करायचे, काय करायचं, एक साथ कस्टमर आलं त्यांना कसं हँडल करायचं. मी स्वतः त्या गोष्टीवर काम केलं आणि नंतर मी विचार केला की माझे आता 25 वर्ष चालू आहे, तर 4 वर्ष मी स्वतःचा काहीतरी व्यवसाय करून बघूया की आपण कसं करू शकतो, मराठी माणूस कसा पुढे येऊ शकतो. त्यासाठी मी प्रयत्न करून मी स्वतःची एक फूड व्हॅन चालू केली. मला मे महिना 1 मेला मी ही फूड व्हॅन चालू केली. 1 मेला मी फूड व्हॅन चालू केल्यानंतर मी पहिले इथे नॉनव्हेज चालू केलेलं. नॉनव्हेज आणि ज्युसेस माझे मॉकटेल्स होते ते. त्यानंतर नॉनव्हेजचे कस्टमर माझे खूप वाढू लागले. त्यानंतर नॉनव्हेजची माझे एकदम कस्टमर एवढे झाले की त्यांना मला ही फूड व्हॅन खूप छोटी पडायला लागली. म्हणून मी छोटासा शॉप घेतला. हल्ली ते अर्धा महिना 15 दिवस झाले असतील. आणि त्या शॉपमध्ये मी माझा नॉनव्हेजचा पूर्ण सेटअप तिकडे टाकला आणि इथे पूर्ण सेटअप मॉकटेल प्लस व्हेज, ओनली व्हेज प्युअर मी त्या फूड व्हॅनमध्ये चालवतो. डोंबिवलीकरांचा प्रतिसाद कसा? डोंबिवलीकरांचा प्रतिसाद मला नॉनव्हेजसाठी माझा डोंबिवलीकरांचा प्रतिसाद खूप आहे. आणि आता माझा पास्ता मी तो चालू केला आहे, व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता, पिंक सॉस पास्ता. त्याला प्रतिसाद एवढा आहे की डोंबिवलीमध्ये असा पास्ता कुठे भेटत नाही असे मला डोंबिवलीकर स्वतःहून सांगतात. त्यामुळे डोंबिवलीकरांचा प्रतिसाद हा माझा पास्ता 120, 110, 130 पर्यंत असा चालू होतो. त्यासोबत एक गार्लिक ब्रेड पण फ्री पण येतो. आणि हा पास्ता आणि हा रेट मध्ये कुठेच भेटत नसल्यामुळे मोस्ट ऑफ लोक माझ्याकडे येतात. या संपूर्ण प्रवासात कोणाची साथ लाभली? संपूर्ण प्रवासात माझी साथ लागली ती म्हणजे आईची आणि माझ्या पप्पांची. त्यांनी मला जेवढी हेल्प केली ना तेवढी कोणीच केली नसेल. त्यानंतर माझे काही मित्र म्हणजे म्हणजे आपण त्यांना म्हणतो की रक्ताचे नाते असं, पण त्याचे काही मित्र आहेत. म्हणजे सागर कांते म्हणून आहे, सूरज कानडे म्हणून, त्यांनी मला खूप हेल्प केली या गोष्टींमध्ये. मंडळी, तुम्हाला सुद्धा चिकन वडे आणि चमचमीत चिकन याबरोबर पास्ता आणि मोजितो यांची सुद्धा सौदा करायची असेल तर आवर्जून डोंबिवलीतील या पेंढारकर कॉलेज समोर असणाऱ्या कॅफे टीएससीला भेट द्या. साक्षी पाटील, लोकल 18, डोंबिवली.